दिनांक 18 जून 2025 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी नरेंद्र मोदी अध्ययन केंद्र तसेच संयुक्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महिला नेतृत्व आधारित विकासः पंतप्रधान नरेंद्र मोदी युगातील सशक्तीची नवी क्षितिजे या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे भव्य आयोजन इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झाले। या चर्चासत्राला अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत, विशेष अतिथी म्हणून माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी, आसाम माजी राज्यपाल जगदीश मुखी तर मान्यवर पाहुणे उपस्थित म्हणून वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे उपस्थित होते। याशिवाय दिल्ली, हरियाणा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश असा विविध राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरूही यावेळी उपस्थित होते। या चर्चासत्रात महिला सक्षमीकरण, सहकार क्षेत्रातील समावेशी विकास आणि शैक्षणिक नवोपक्रम या विषयांवर सखोल चर्चा झाली आहे। आपल्या भाषणात डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी ग्रामीण भागातील महिलांचा सहकार चळवळीत सहभाग, महिला नेतृत्वाची भूमिका आणि वेंकटेश्वरा समूहाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकलाय। त्यांनी नमूद केले की त्यांच्या सहकारी संस्थेत सुमारे 50% महिला सदस्य आणि संस्था महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे। संस्थेमार्फत महिलांना कृषी प्रक्रिया, लघुउद्योग, आर्थिक साक्षरता आणि नेतृत्व विकास आदी बाबतीत मोफत प्रशिक्षण दिले जाते। या उपक्रमात राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषद यांचा सहकार्य लाभले। तसेच अरुणाचल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीज, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ इम्फाळ, योगी वेंकटेश्वरा विद्यापीठ, साईनाथ युनिव्हर्सिटी व इतर संस्थांही सहकार्य केले। हे चर्चासत्र महिला नेतृत्वाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले असून विकसित भारताच्या दिशेने सामूहिक विचार आणि सहभागाचा एक प्रभावी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय। So once again, Dr. Rao, warm welcome. I invite on Dr. Amrita Sastry from Dewsbury College, Dr. Avneet Kaur ji from Mata Sundari College, dynamic academicians from University of Delhi to please join us. And Dr. Rao, please accept our gracious felicitations. Once again, everyone, zordar taaliyan ho jaye. This is a very special moment.